सो आज आपण काहीतरी नवीन सुरू करतोय, लाईफची म्हणा किंवा नव्या सवयीची म्हणा, बट काहीतरी नवीन करतोय. कारण कुठेतरी एक कोट वाचला होता की यू विल नेवर चेंज युअर लाईफ अंटिल यू चेंज द हॅबिट यू डू डेली. सो त्याच गोष्टीवर काम करतोय. अँड मी याच्या अगोदर बऱ्याच म्हणजे फक्त 2 बुक्स वाचल्या होत्या, ते पण इंग्लिश नॉवेल वाचल्या होत्या. सो आय थॉट की काहीतरी मराठी वाचलं पाहिजे. तर काल मी कुठेतरी वाचलं होतं सोशल मीडियावरती की जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करायला पाहिजे. सर मग मौका भी है और दस्तूर भी है, तो फिर क्यों ना एक नई शुरुआत की जाए. सो आज मी लायब्ररीमध्ये गेलो, बुक चेंज करून आणलो. अँड आज कोणता बुक आणलो मी? हां, ययाती वि स खांडेकर यांचा ययाती हा ग्रंथ आणलो. चला वाचून बघावं कसं आहे ते. पहिल्यांदा कोणीतरी मराठी नॉवेल वाचतोय. याच्या अगोदर 2 इंग्लिश नॉवेल वाचल्यात. त्या आपण कोणत्या वाचनाची सुरुवात मी कोणत्या बुकपासून केली? द अल्केमिस्ट या बुकपासून सुरुवात केली. खूप पॉझिटिव्ह बुक होता तो. पॉझिटिव्ह होता. त्यांचे विचार म्हणजे गोष्टीच्या रूपामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाईफ कशी आहे, पॉझिटिव्ह राहणं किती गरजेचं आहे, युनिव्हर्सल सायन्स असतात ते समजून घ्यायचं आणि लाईफमध्ये पुढं जायचं. या गोष्टी त्या अल्केमिस्ट बुकमध्ये पावलो कोएल्होने खूप चांगल्या प्रकारे सांगलेल्या आणि एक पॉझिटिव्हिटी येते त्या बुकमधून. आणि त्यानंतर वाचले द आर्ट ऑफ बिंग अलोन. ऑब्वियसली आय एम जेन झी, सो दॅट्स वाय आय प्रिफर टू बी अलोन. सो तर ती बुक वाचलो मी, द आर्ट ऑफ बिंग अलोन, रेणुका गावरानीची आहे. इट ऑल्सो क्वाईट गुड बुक. सो नाव आय एम स्टार्टिंग टू रीड मराठी नॉवेल्स ययाती. ओके, सो असेच काहीतरी मजेशीर क्रिंज कॉन्टेंट म्हणा काहीतरी व्हिडिओ येत राहतील. सो प्लीज लाईक, डू सबस्क्राईब ऑन माय चॅनल अँड स्टे ट्यून. हे चॅनल सुरू करण्याचं मागचं रिझन काय आहे म्हणजे की लाईफमध्ये खूप काही चांगलं चालत नाही आहे, ठीक नाही चालत आहे आणि असं वाटत आहे की काहीतरी करायला पाहिजे. आणि मी थोडंसं अनसोशल आहे, अँटी सोशल आहे आणि बाहेर जाणं लोकांशी बोलणं मला नाही आवडत तितकं. सो आणि कम्युनिकेशन स्किल्स पण खूप कमी आहेत आणि चांगल्या नाही आहेत तेवढ्या. तर मला ओव्हरकम करायचे त्या गोष्टीवर. मी एका वेळेस शंतनू माहेश्वरी यांचा व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबवरती. त्यांनी म्हणलं होतं की जर तुम्हाला बदलायचं असेल तर रोज एखादा एक व्हिडिओ बनवायचा आणि तो यूट्यूबवरती टाकायचा. त्याच्या काय पैसे नाही लागत, काही नाही लागत. पण 1 वर्षानंतर जर तुम्ही बघाल तर तुम्ही आज जो आहात आणि 1 वर्षानंतर जो असाल त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असेल. आणि सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकणं, यूट्यूबवरती पोस्ट करणं फक्त बोलायचं तर काम आहे, त्याच्यामुळे काय नाही वाटत. सो आय स्टार्टेड, इट्स माय फर्स्ट व्लॉग, आय मीन टू से दॅट. अँड या, सो बाय. I will read this book. I don't know how much time it will be take to complete this book, but yeah, I will complete this book very soon. Approximately it will took 10 days to read for me. So I will let you know how it was experience. So bye, stay tuned here.